नमस्कार. न्यूज 23 एक्सप्रेस आणि जनजागृती न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कैकाडी समाज हा महाराष्ट्रातील अतिप्राचीन समाज आहे. अनेक त्यांचा इतिहास सापडतो महाराष्ट्रामध्ये. विशेष करून आज बीडमध्ये याच कैकाडी समाजातील जे पदाधिकारी आहेत, जे नागरिक आहेत, त्यांचा एक भव्य शिबिर या ठिकाणी भरत आहे. आज अनेक लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ह्या विशेष बैठकीकरता या ठिकाणी आलेले आहेत. या बैठकीचं आयोजन काय आहे, त्यांचे पुढील भविष्यामध्ये काय प्लॅन्स आहेत, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, अगोदर आपलं नाव सांगा. मी संजय मेढे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय कैकाडी महासंघ. दादा, आज बीडमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून कैकाडी समाजातील नागरिक आलेले आहेत. या बैठकीचं नेमकं काय कारण आहे? ही बैठक जी आहे ही राज्यव्यापी बैठक आहे आमच्या अखिल भारतीय कैकाडी महासंघाची. कैकाडी समाजावर जे क्षेत्रीय बंधन आहे, क्षेत्रीय बंधन म्हणजे काय, तर विदर्भामध्ये आमचा समाज एससी मध्ये आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये व्हीजीएनटी मध्ये आहे. तर हे क्षेत्रीय बंधन उठलं पाहिजे, याच्यामध्ये सरकारला जाग आली पाहिजे आणि सरकारने आमचं क्षेत्रीय बंधन उठवलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा घेऊन याची बैठक आयोजित केलेली आहे. बरं, आता हे क्षेत्रीय जे काही बंधन टाकलेले आहेत, म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, तर या तिन्ही भागामध्ये आपण सांगता किंवा आम्हाला अलग अलग कॅटेगरीमध्ये हे केलं जाते. मग आता प्रशासनाकडून काय मागणी आहे? आमची प्रशासनाकडे मागणी आहे की एकाच जात एकाच राज्यामध्ये दोन वर्गवारीमध्ये आहे. आता माझी आई विदर्भातली म्हणून ती एससी मध्ये आहे, माझी मिसेस विदर्भातली म्हणून ती एससी मध्ये आहे आणि मी आणि माझे वडील तर व्हीजीएनटी मध्ये आहोत. तर हा स्वातंत्र्यापासून झालेला अन्याय आमच्या समाजावरचा आहे. तो अन्याय दूर करून आम्हाला एससीचं रिझर्वेशन शासनानं लागू केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. अच्छा, मग आता तुम्ही आज बीडमध्ये इतकी व्यापक बैठक घेताय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव किंवा पदाधिकारी जे काय आहेत आपले, हे सर्व आलेले आहेत. मग आता पुढचं नियोजन काय असणार आहे शासनाकडे? आता एक्झॅक्ट म्हणजे जे महाराष्ट्राच्या पातळीवरती काही मोठं आंदोलन म्हणा, असं काय काय उभारणार? आता याच्यामध्ये आमचा जो प्रस्ताव आहे तो राज्य शासनाकडून, विधानसभा आणि विधान परिषदेकडून दिल्ली सेंट्रल गव्हर्नमेंट ORG कडे गेलेला आहे. खरं तर याच्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजू भाऊ शिरसाट आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनी याचा पाठपुरावा करायला पाहिजे आणि आमच्या समाजाला न्याय दिला पाहिजे. जर हा न्याय नाही मिळाला तर आमचं पुढचं आंदोलन हे अतिशय उग्र असणार आहे आणि ते सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात असणार आहे. त्याच्यामध्ये जंतर मंतरवर आमचं विद्रोही आंदोलन असेल, याचबरोबर राज्यातली जी रेल्वे सेवा आहे ती सुद्धा आम्ही बाधित करू आणि हा न्याय नाही मिळाला तर त्याच्यापेक्षाही विद्रोही आंदोलन या राज्यामध्ये होतील. याची दखल शासनाने घ्यावी, एवढी विनंती दुसरे दादा आहेत आपल्याकडे, आपण त्यांच्याशी बोलतोय. आज दादा इकडे बीडमध्ये आपण सर्व आलेला आहात, काय मागणी आहे, काय तुमची भावना आहे? अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष संजय मेढे साहेब जे बोलले, अगदी मी पण त्याच मताचा आहे. आमच्या सर्वांची मागणी तीच आहे प्रामुख्याने. परंतु जर समजा आता शासनाला याची आमची दखल घ्यायची नसेल तर मी स्वतः ठरवले, आमच्या अख्ख्या महासंघाच्या वतीने आमचे सगळे कार्यकर्ते किमान 10,000 डुकरं घेऊन आम्ही मंत्रालयात जाणार आहोत. संपूर्ण मुंबईमध्ये आम्ही डुकरं सोडणार आहोत. तुमचं आंदोलन असं असू शकतं या प्रकारे करणार ना. बस गाडी आमच्या लोकसंख्या नाहीये, आमचा समाज अतिशय अल्प आहे, कमी, पण आम्ही किमान 5-50 टेम्पो घेऊन डुकरांची पिल्ल घेऊन आम्ही जाऊ शकतो आणि अख्ख्या मुंबईत सगळे डुकर सोडून टाकणार पूर्ण मंत्रालयामध्ये. आमच्या मागण्या मान्य नाही केलं तर आम्ही मंत्रालयावरती डुकरं घेऊन जाऊ शकतो, असा इशारा दिलेला आहे. दादा पण आहेत, आम्ही दादालाही बोलतोय. या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. दादा, आज तुम्ही इकडे जमलाय, समाजासाठी आपल्या अनेक मागण्या आहेत, आपली काय म्हणजे भावना आहे त्या मागची? अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत संजयजी मेढे साहेब, त्यांनी जे मुद्दे मांडलेत अतिशय सुटसुटीत आणि उत्तम मुद्दे मांडलेत की या समाजाला जर न्याय नाही मिळाला, समजा आमचा समाज आज महाराष्ट्रामध्ये 2 कॅटेगरीत विभागला गेलेला आहे, तर आमच्या समाजाला विदर्भ प्रमाणे जर लागू केलं तर आमच्या समाजाला न्याय मिळेल, असं आमच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे, आमच्या समाजाचं म्हणणं आहे, सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने जर असं जर नाही झालं तर उग्र स्वरूपाचं नक्कीच आम्ही आंदोलन करणार, हे 100% खरं आहे. सर आहेत, अजून एक सर, त्यांनाही बोलतोय मी. सर, काय मागणी असेल? आता मी 2-3 लोकांशी बोललोय, त्यांनी सांगितलं किंवा विदर्भामध्ये जे आमच्या समाजाला ज्या काही योजना दिल्या जातात किंवा ज्या कॅटेगरीमध्ये घेतलं गेलेलं आहे ती मागणी तुम्ही करताय. स्पेशली तुमची काय मागणी असेल? मुळात मागणी आमची तीच आहे की उर्वरित जे महाराष्ट्र आहे विदर्भ सोडून त्यांच्यासाठी अनुसूचित जातीच्या सवलती आम्हाला पाहिजे. म्हणजे आमचा एक तर आमचा अल्पसंख्य आहे समाज, म्हणजे समाजाला संरक्षण नाहीये.
जर आम्हाला एससीच्या जर सवलती दिल्या तर त्यातनं आम्हाला संरक्षण मिळेल. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्याला ते अॅट्रॉसिटी वगैरे करता येईल. आमच्या एकाच घर असतंय बरं. अख्ख्या गावात. गावामध्ये गावात अन्याय होतो किंवा त्यांच्यावर अत्याचार होतात. अच्छा. त्या अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी आपल्याला प्रोटेक्शनच नाही ना गव्हर्नमेंटचं. म्हणजे एससी समाजामध्ये जसं अॅट्रॉसिटी ऍक्ट हे केलं जातं, बरोबर बरोबर. अशा काही घटना घडलेल्या आहेत किंवा समाजात. बऱ्याच ठिकाणी घडल्या, बऱ्याच ठिकाणी इव्हन पश्चिम महाराष्ट्रात घडल्यात. अच्छा. तुमच्या मराठवाड्यात तर सोडून द्या, मराठवाड्यात म्हणजे दररोज आमचा मागासलेला समाज आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात जो आमचा समाज सुधारलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, तिथं सुद्धा असे होतात, अत्याचार झालेले आहेत. गुणवर म्हणून गाव आहे एक, पूर्वी ते आमचे आमदार होते, माजी आमदार लक्ष्मण माने, बरं. त्यांचे त्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं, बरोबर. पण त्याला न्याय नाही मिळाला. तर आमचे आता मेडे साहेब आता जे आमचे अध्यक्ष आहेत, ते अख्ख्या महाराष्ट्राचं अख्ख्या भारताचं काम करतायत. ऍक्च्युली आमचे समाज म्हणजे आमचं जात म्हणजे कैकाडी पूर्ण महाराष्ट्रात आहे, पूर्ण भारतात आहे, हो. पण वेगळ्या वेगळ्या नावाने आम्ही ओळखले जातो. बरोबर, प्रांतानुसार. हा, प्रांतानुसार. तर त्याच्यासाठी हे काम करतायत. आणि आता परिस्थिती अशी आहे की आम्ही मुळात आहोत कमी, आम्ही मुळात आहोत कमी, आम्ही समाज कमी. तर आम्हाला संरक्षण मिळलं पाहिजे, महत्वाचं. अच्छा. आणि संरक्षणासाठी फक्त एससी होऊ शकतो आपण. अच्छा. एससीच आपण संरक्षण देऊ शकतो. आम्हाला तर व्हिजिएंटीला कोणी संरक्षण देतच नाही. अच्छा. गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शनच नाही अजिबात. दुसरे ताई आहेत आमच्याकडे, आम्ही ताईला बोलतोय. ताई, मागणी करण्यात येते कैकाडी समाजाला एससी कॅटेगरीमध्ये ज्या काही सुविधा मिळत आहेत, म्हणजे कैकाडी समाजातील व्यक्तीवर जे काही अन्याय अत्याचार होत आहेत त्यानुसार अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये कायदे लागू झाले पाहिजे, ही मागणी आहे. आपलं काय मत आहे? माझं मत आहे की आपले अखिल भारतीय कैकाडी महासंघ आमचे आदरणीय अध्यक्ष संजयजी मेढे साहेब यांचे जे विचार असतील त्या विचाराला आमचा सगळा अख्खा महाराष्ट्र पदाधिकारी सहमत असेल, अच्छा. असं मला म्हणायचं आहे. आणि महिला आम्ही ह्यामध्ये जर कमी असेल तर महिला आम्ही अगदी पेटून उठण्यासारख्या आमची जबाबदारी आम्ही ते पण पाडू शकतो. काय होतंय आणि ते पण सांगा. महिलांच्या आता जे महाराष्ट्रात आपल्याला चाललेलं आहे की अत्याचार वगैरे काय ते आता बोलण्याचं म्हणजे आपल्याला हे नाहीये. फक्त आता हे आपल्याला महाराष्ट्र अखिल भारतीय कैकाडी महासंघच आपल्याला हा घ्यायचा आहे आणि हा शब्दच आपल्याला बोलायचा आहे. आणि जे युवक असतील, युवती असतील, त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या समाजासाठी तुम्ही मंत्रालय असेल, फडणवीस मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, ह्यांनी अगदी म्हणजे दखल घेतली पाहिजे कैकाडी समाजाच्यासाठी. कारण कैकाडी समाज हा पूर्ण तळागाळात आहे. अजून मुलं शिकलेत, त्यांना रोजगार मिळत नाही. मुले शिकल्यात, मुलींना सुद्धा काय म्हणजे लग्नाचा सुद्धा गैरव्यवहार म्हणजे होत राहतो. कशा पद्धतीनं ते बाहेरचे जे लोक जे म्हणजे महाराष्ट्रात जे घडतं ते आपण मी का करू शकत नाही, अशा हिमतीनं आणि अशा मीपणेनं ते मुलं उतरले जातात. मग त्याच्यावर काहीतरी आळाबंधन घातलं पाहिजे आणि आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे. आमचा समाज अजून तळागाळातच आहे, त्या तळागाळातलं आम्हाला वरती येऊन दिलं पाहिजे. आणि तसं जर नाही जर मंत्रालयामध्ये घेतलं तर खरोखरच आमच्या मनात आग जशी पेटले तसं आम्ही खरोखर दाखवतो. मला हडपसर पुणेतून पण एक सर आलेले आहेत, आपण त्यांनाही बोलतोय. सर, आज आपण बीडमध्ये आहात, समाजातील महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले आहेत. काय परिस्थिती आहे, काय मागणी आहे? सरळ आमच्या शासनाने काय केलेली या सरकारने आमची चेष्टा लावलेली. जर नवरा बायको दोघं असतील तर बायकोने अॅट्रॉसिटी करायची वेळ नवऱ्यावरती, विदर्भातली बायको पूर्वी केली आम्ही, तर आमच्या इथे अॅट्रॉसिटी बायकोनी हडपसर पोलीस स्टेशनला असा गुन्हा नोंद आता नवऱ्यावरती. ते काय करायची हे आम्ही हे काय करायचं आहे. जर असं जर असेल 2 ठिकाणी 2 ताटं वेगळी वेगळी देत असेल का, असं आमच्या सरळ अन्याय होते ना. आजची पिढी युवकांनी काय करायला पाहिजे, ही शासनाने ह्याच्यावर गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. एवढीच आमची मागणी. बाकी आम्हाला हे जिथं आहे आम्हाला तिथं घ्या तुम्ही. एक भैया आहेत आज आपल्यासोबत, त्यांना दादालाही बोलतो. एक पुढे आहे म्हणतात दादा, मागणी होतीये अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार आम्हाला कायद्यामध्ये घेतलं पाहिजे, आमचा समाज त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. काय मागणी आहे, काय वाटते तुम्हाला? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय मेढे यांच्या अध्यक्षतेखाली आज आमचे बीडचे नातेवाईक श्री अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीच्या निमित्तानं मी फक्त एकच सांगू इच्छितो की विदर्भामध्ये आमचा समाज एससी कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये तो व्हीजीएनटी मध्ये आणि ओबीसी मध्ये आहे. आत्ता माझं एक सरळ म्हणणं आहे, आमच्या एका मित्राने आत्ताच तुम्हाला सांगितलं की आम्ही मंत्रालयात जाऊन डुकरं सोडणार. तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, आता गावात डुकरं धरायची असली, गाढवं धरायची असली तर आमचा तोच उद्योग आहे. आम्ही जास्त माणसं घेतो का बरोबर,
अजिबात नाही. आमची 1-2 माणसं डुकरं धरतात किंवा गाढव धरतात. मग विचार करा, ह्याच पद्धतीनं गणेमी काव्याने जर आम्ही मंत्रालयात डुकरं सोडली किंवा गाढव जर सोडली तर प्रशासनाला काय भावात पडेल ते. आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना, देशाचे गृहमंत्री, देशाचे प्रधानमंत्री यांना मी नम्र आवाहन करतो की आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष संजय मेढे यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला उर्वरित महाराष्ट्राला शेड्यूल कास्टचा दर्जा देण्यात यावा. नुसता दर्जाच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेनुसार कास्ट आमची 28 नंबरला टाकलेली मागणी करतोय. म्हणजे आम्ही आमच्या मनाने मागणी करत नाहीये, मागणी ऑलरेडी आहे, बाबासाहेबांनी ते दिलेलं आहे. आम्हाला जे बाबासाहेबांनी दिलं, बाबासाहेबांनी दिलेलंच आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावा. नाही तर तुम्ही समोर बघताय सर्व तरुण वर्ग आहे, आता जंतर मंतरला आंदोलन झालेलं आहे, त्यांनी नोटिसा दिल्या, आम्ही काहीकडे आहोत, नोटीस देणार नाही, आम्ही भटके विमुक्त म्हणता ना तुम्ही, आमचे डुकरं गाढवं संसदेत का घेऊन बसले, तुमच्या घरात सुद्धा सोडू शकतो. म्हणून नम्र विनंती आहे, भारतीय घटनेने बाबासाहेबांनी जे दिलेले ते आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावं. प्रशासनाला इशारा देण्यात येतोय. मी पुढेही बोलतोय. शेवटी आपल्याकडं आज भैया आहेत, तरुण, त्यांनाही बोलतोय. भैया, आज आपण एक तरुण आहात, आज अनेक पिढ्या आपल्या गेलेल्या आहेत समाजाच्या. एक तरुण म्हणून काय वाटतं या आंदोलन? प्रथम तर अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने जे आज कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, संजय साहेब मेढे आणि अविनाश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आहे. आज पूर्ण भारताने बघितलं की झेंजी काय करू शकतो. जर शिकल्याला झेंजी या प्रकारे जर सगळं काही करू शकतो तर विचार करा आम्ही काय येताना आम्हाला पहिल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात बघितलं जातं की आम्ही ज्या हिशोबाने आहोत. आणि जर कैकाडी समाजातला तरुण झेंजी जंतर मंतरवर पोहोचला तर प्रशासनाला एवढीच विनंती की काय होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे, जे आमच्या सर्व अनुभवी लोकांनी आता मुद्दा मांडलेला आहे त्या प्रकारे तुम्ही आमचं जे आहे म्हणणं ऐकून घेणे आणि त्याला पाठपुरावा देणे. आम्ही काही मागत नाहीत, आम्ही आमच्या हक्काचंच मागतो. आम्ही असं म्हणत नाहीत की ह्यांचं काढून आम्हाला द्या, त्यांचं काढून, जे आमचं आहे तेच आम्हाला द्या, एवढीच विनंती आहे शासनाला. आणि याचसाठी आम्ही आज बी इशारा देतो त्यांना की जर शिकलेला झेंजी जंतर मंतरवर एवढं मोठं कांड करू शकतो तर विचार करण्याची गोष्ट आहे काही झेंजी काय करू शकतो. आणि आमचा युवक समाज भरपूर आहे, एवढीच शासनाला विनंती आहे. थँक्यू. अविनाश दादा आहेत आपल्यासोबत. बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. आणि या बैठकीचं जे आयोजन आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा जो समाज आहे हा समाज त्यांनी या ठिकाणी एकत्रित केला. आज आपण त्यांच्याशी जाणून घेतोय. दादा, मला सांगा, आज इतका समाज आपण जमा केला आहे, सगळ्यांनी आपापली मतं मांडलीत, आपलं पर्सनली काय मत आहे? आणि विषय काय आहे ते दादा तर बोलण्यात त्यांच्या शब्दातून काय निघलं की बाबा आम्हाला अट्रॉसिटी करता येईल. का म्हणले हे लोकांचं ऐकण्याचा बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा वाटलं त्यांना की असं का बोलले म्हणून. म्हणजे विषय असा आहे, आता माझीच मिसेस विदर्भातली. आता विषय असा आहे की एक दिवशी आमचं थोडंसं भांडण झालं, डायरेक्ट ती पोलीस स्टेशनला गेली आणि मग ती मी अट्रॉसिटी करते. ती कास्ट कोणती तिची, ती काय कडीस, मी पण काय कडीस, असं का? तर माझं एक म्हणणं काय आहे की आम्ही जे सगळे आहोत सगळे काही कडीच आहेत ना. हा, ती इंटरकास्ट नाही किंवा मी इंटरकास्ट नाही. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं, जी सगळे आम्ही विदर्भामध्ये एसीत आहोत आम्हाला एसीत द्यावं, कारण आमचा हक्काचं मागतोय. आम्ही कोणाच्या काही बापाचं मागत नाही. आम्ही बाबासाहेबाच्या विचाराने चालणार माणसं आहेत आणि आम्ही विचारानेच चालणार. आम्ही जर वेळ आलीच तर मग कायदा बी हातात घ्यायला आम्ही काय माघारी साहेब बोल. आज बीडमध्ये आपण बघितलंय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कैकाडी समाज म्हणजे विशेष करून अल्प घटक असलेला हा समाज आहे. आताशी कुठे त्यांची मुलं शिकायला लागली आहेत, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ लागलेली आहेत. मात्र या समाजाला आता एक प्रोटेक्शनची गरज आहे, कारण विदर्भामध्ये हाच कैकाडी समाज जो आहे त्यांना कायदे वेगळे लागू केले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगळे म्हणजे महाराष्ट्राच्या मराठवाडा भाग जो असेल त्या मराठवाड्यामध्ये वेगळे केले जात आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र वेगळे केले जात आहेत. त्यांनी त्याच्या मागची मुख्य कारणही सांगितलं किंवा उदाहरणार्थ बायको विदर्भातली असेल, नवरा इकडचा असेल तर थोडं घरामध्ये जर वाद झाला तर बायको डायरेक्ट ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार नवऱ्यावरती केस दाखल करते. आणि म्हणजे ह्या घरातल्या ज्या वाद आहेत हे उच्च लेवलला नेण्याचे प्रकार काही अनुभवातून आता दादांनी सांगितले, 1-2 दादांनी सांगितले. यांची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडून की हा जो अल्प समाज आहे आताशी कुठे मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा प्रयत्न करतोय. या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेनुसार जे काही SCचं आरक्षण दिलेलं आहे, ज्याचे 28 नंबरला ही जात बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये टाकलेली आहे, तर ते पूर्ण आरक्षण आम्हाला योग्य पद्धतीने मिळाले पाहिजे. आणि त्याला जे कानून कायदे लागू केलेले आहेत ते सुद्धा संपूर्णपणे आम्हाला मिळाले पाहिजेत. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवई, बीड.